morning, everyone. Good morning, ma'am. Now we are here for the session on effective sales and marketing strategies for entrepreneurs or the startups. Okay, so it will be we are organized under Institutional Innovation Council by MBA department. Now we have with us Mr. Jitendra Vijay Kumar Bazare sir. He is the owner of Maharshi Apparels Garment Company, Agluz. Without wasting much of time, I would like to request Dr. Kamal Kalani sir, HOD of MBA department, to felicitate Mr. Bazare sir. Welcome, sir. Thank you, sir. Now, I would like to request Dr. Maga, sir, to give introduction our today's chief guest. It's an immense pleasure, and I'm really happy to introduce my friend Jitendra Bazare sir. त्यांचं एक छोटंसं प्रिव्ह्यू इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. आपण त्याच्यानंतर त्यांच्या साधारणपणे त्यांनी काय केलंय, कर्तृत्व काय, तर त्याच्या संदर्भामधले 4 व्हिडिओज आहेत ते आपण बघणार आहे आणि मग नंतर त्यांचं सर लेक्चर चालू करतील. जितेंद्र बाजारे सर यांनी गव्हर्नमेंट डिप्लोमा इन अप्लाइड आर्ट जे आर्ट्स मधून त्यांनी एक डिप्लोमा कोर्स केलेला आहे आर्ट्स मधला. महर्षी अपॅरल गारमेंट कंपनी इन अकलूज त्यांच्या स्वतःची आहे, ओनर आहे ते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे दॅट इज ही इज मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज फॉर इकॉनॉमिक्स इन पुण्यश्लोक आहे होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर. आपल्या सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर आहेत सर. त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर जे आहे आपलं सोलापूर युनिव्हर्सिटीचं त्याच्यावरती सर ॲडवायझर म्हणून काम करतात. पुढं सर सोलापूर जिल्ह्याचे जे सराफ असोसिएशन आहे तर त्याचे ते सदस्य आहेत. त्याच्याशिवाय he has given lot of motivational speeches to the students of various colleges across western Maharashtra. सरांचं एक महत्त्वाचं जे अचिव्हमेंट आहे जे तुम्हाला मला सांगायला आनंद होईल, त्यांनी एक PPE किट तयार केलं होतं कोरोना काळामध्ये, ज्याची दखल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सरांनी घेतली होती. अशा प्रकारचे PPE किट त्यांनी क्रिएट केलं होतं. त्याच्यानंतर जगातलं एक सगळ्यात मोठं इनोव्हेशन जे आहे तर त्यांनी गायींसाठी PPE किट तयार केलेलं आहे. मध्यंतरी तुम्हाला माहित असेल का, आपण सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, लंपी नावाचा एक रोग आला होता गायींसाठी. तर त्या लंपी रोगापासून गायींचं कसं संरक्षण करता येईल ह्या दृष्टिकोनातून असा एक वेगळा विचार करून त्यांनी गायींसाठी एक PPE किट, जसं आपण PPE किट वापरत होतो कोरोनामध्ये, तसं PPE किट गायींसाठी तयार केलं होतं सरांनी. आणि ते पण खूप इट इज रेकग्नाइज्ड, इट इज कन्सिडर्ड ॲज वर्ल्ड्स वन ऑफ द इम्पॉर्टंट इनोव्हेशन. सगळ्यात महत्त्वाचं आणखी सरांचं जे इनोव्हेशन आहे आपण त्यांना आज खास का बोलवलंय तर ते इनोव्हेशन सेल आहे. त्याच्यानंतर एंटरप्रेन्योरशिपच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो, पण हे प्रॅक्टिकली कसं वर्कआउट होत आहे दॅट वी वॉन्ट टू स्टडी, वी वॉन्ट टू लर्न. सो त्याच्यासाठी हे एक चांगलं रिसोर्स पर्सन आपल्याकडे आहे. सरांचं एक महत्त्वाचं इनोव्हेशन जे आहे ते बांबू आणि केळीचे जे स्टेम असतो, खोड जे आहे केळीचं, तर त्याच्यापासून त्यांनी वेगवेगळे क्लॉथ्स तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या त्याचा एक मला वाटतं शर्ट तयार केलेला, मला वाटतं पुणे सोलापूर विद्यापीठाचे त्या इनोव्हेशन ह्याच्यामध्ये प्रेझेंट केला होता, त्याला पहिला नंबर मिळाला होता त्यावेळेस. बरोबर आहे सर, मी तर चुकीचा नसेल तर अशा प्रकारचे वेगळं प्रोडक्ट क्रिएट करणं, त्याच्याची निर्मिती करण्यासाठी त्याचा ध्यास घेणं,
त्याची निर्मिती केल्यानंतर ते मार्केट करणं आणि त्याच्यातून एंटरप्रेन्योरशिप कशी जन्माला येते. तर हे आपल्याला जर स्टडी करायला असेल तर सरांसारखा एक चांगला व्यक्ती आपल्यासमोर आहे आज. अजून एक महत्त्वाचं ज्याच्यावर त्यांचं आता सध्या काम चालू आहे तर ते म्हणजे बांबू आणि बनाना, म्हणजे आपला कळक आणि केळीचं जे हे आहे सालपट आहे किंवा ते जे सेम आहे तर त्याच्या कॉम्बिनेशन करून सॅनिटरी नॅपकिन तयार करता येऊ शकते का, किंवा करण्याच्या संदर्भामध्ये सरांचं आता खूप काम चालू आहे. कारण त्याच्या प्रॉपर्टी ज्या आता सरांनी सांगितल्या आम्हाला त्याच्यामध्ये जसं केळीच्या जे स्टेम आहे तर त्याचे काही विशिष्ट प्रॉपर्टीज आहेत, ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आहे, आणि बांबू जे आहे दॅट इज त्याचे काही मेडिकलच्या दृष्टिकोनातून काय प्रॉपर्टीज आहेत. तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक सॅनिटरी नॅपकिन क्रिएट करता येऊ शकेल का, तर त्याच्यामध्ये सरांचं मोठं काम आता सध्या चालू आहे. थोड्या दिवसात मला वाटतं सर तुम्हाला त्याच्यात यश येईल अशी आम्हाला इच्छा आहे आमची. आणि ह्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचे जे काही काम आहे त्याचं रेकग्निशन जे झालेलं आहे तर ते थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये सरांचे 2-3 व्हिडिओज आहेत ते आपण बघूया. म्हणजे आजचे जे स्पीकर आहेत ते नेमके कोण आहे, हू इज ही, यू पीपल विल गेट टू नो, अँड देन आय विल आस्क सर टू टॉक अबाउट हिज एंटरप्रेन्योरशिप. हां प्लीज सर. Okay, good morning friends. So, especially first year students, if you remember that nowadays in our session, we are discussing all these things that after MBA, what is to be done. Of course, the first choice about your is that many students go for job. But apart from job, to become successful entrepreneur, what qualities are required? So when we talk about entrepreneurs, what happens? We normally go for very high-tech ends. Entrepreneur means we want this, we want that. But from today's session, as we are all basically from semi-rural and rural background, you will come to know that becoming an entrepreneur does not require to be, you should be very high class. But from the resources available around us, natural resources available around us, from that generating an idea and doing a business, it is also a good entrepreneur skill. This is what you are going to learn in today's session. And second important thing I want to highlight, I should not highlight this in every session. Still I am finding many students are sitting idle without any book, without any page in front of you, and then you say, sir, what to do with that pages, what you give to us. Yes, so this is a time, utilize that, prepare reports after session. Submit your reports to your CC. If you want, keep one photocopy of that paper, because all such things are required for future reference. We are not able to recognize and remember each and everything after a long period of time. So better you take down, write some important things, whatever you feel right in this session, and submit one report to CC afterwards. Is it okay? So without wasting time, now I request Magar sir to proceed with some videos for an introduction. आपल्याला सांभाळते तर व्यवसाय आपल्याला जगवतो. सांगितलं कलरिंग जे करतात त्याच्या फॅब्रिकला तर त्याचा रिसोर्स सुद्धा त्यांनी पोमोग्रेनेट म्हणजे आपलं डाळिंब आणि
बांबू ह्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं हे कलरचं कॉम्बिनेशन आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ज्या प्रकारे ते फॅब्रिकला कलरिंग करतात कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा नॉर्मल प्रोसिजर न वापरता नॅचरल ह्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून त्यांनी ते कलरचं कॉम्बिनेशन किंवा हे कलर्स बनवलेले आहेत त्याच्या फॅब्रिकसाठी. कल्पना करू शकतो डाळिंबाचे जे कलर असतो किंवा त्याचे जे टर्पल असतात ना त्याच्यापासून अशा प्रकारचं काही करू शकतो आपण. किती इनोव्हेटिव्ह कल्पना आहे. नहीं आएगी गाय, गाय को लंबी से बचाने का ये है अजब गजब तरीका। हमने कोरोना में इंसानों को पीपीई किट पहने देखा था, तब किसी ने नहीं सोचा होगा कि किस बीमारी से बचाने के लिए जानवरों को भी पीपीई किट पहनाई जा सकती है, लेकिन अब ये सच हुआ है। मामला महाराष्ट्र के सोलापुर का है। यहाँ लंबी बीमारी से बचाने के लिए पशुपालक ने गाय को पीपीई किट पहना दी। जितेंद्र बजारे जिन्होंने कोरोना काल में पीपीई किट सप्लाई की थी, लंबी स्किन बीमारी से पशुओं की मौत होते देख उन्हें ये ख्याल आया कि इस किट के इस्तेमाल से पशुओं को फायदा हो सकता है, खासकर गाय को लंबी बीमारी से। बस फिर क्या था, उन्होंने खुद गाय के लिए पीपीई किट बनवाई। लंबी बीमारी गाय के शरीर पर मच्छरों के बैठने से होती है। अब अगर पीपीई किट पहनी गाय के शरीर पर मच्छर बैठ भी जाए तो वो उसे काट नहीं पाएंगे और लंबी बीमारी के खतरे से गाय बच जाएंगी। मैंने कोरोना काल में उनके लिए पीपीई किट बनाया था। वो पीपीई किट का अनुभव लेकर अभी महाराष्ट्र में जो गाय के ऊपर, जानवरों के ऊपर लंबी रोग, स्किन रोग फैला रहा है, इसके लिए मैंने एक पीपीई किट बनाया है। गाय के लिए पीपीई किट बनाने का मेरा उद्देश्य ये है, जो गाय के ऊपर बैठने वाली मक्खियाँ होता है, उससे बचने से एक गाय का रोग दूसरी गाय को हो जाता है। इससे बचाव करने के लिए मैंने पीपीई किट की निर्मित की है। ये पीपीई किट बहुत कम दाम में मैं दे रहा हूँ, क्योंकि किसानों का मुश्किल बचाने के लिए ये गवर्नमेंट का भी सहयोग मिलना चाहिए, यही मैं विनती करता हूँ। इस पीपीई किट के अंदर और बाहर छोटी जेब होती है। इसमें पशुपालक मच्छरों को भगाने की दवा भी रख सकते हैं ताकि मच्छर गाय के पास न आए। इसे बनाने में 1300 से 1400 रुपए की लागत आई। वहीं इस किट से लाखों रुपए के पशुधन की सुरक्षा होती है। अब अगर आप भी गाय पालते हैं और उन्हें बीमारी से बचाना चाहते हैं तो आप भी गजब का तरीका अपना सकते हैं। महाराष्ट्र के सोलापुर से नितेश की रिपोर्ट। खेती किसानी और पशुपालन से जुड़ी तमाम खबरों के लिए देखते रहिए किसान पर। अगर ये वीडियो आपको पसंद आया है तो इसे लाइक जरूर करें। तर असे आमचे बाजारी सर अतिशय क्रिएटिव्ह जवळचे मित्र सरांना विनंती करतो की सर तुम्ही आमच्या मुलांना एंटरप्रेन्योरशिपच्या संदर्भामध्ये तुमचे जे अनुभव आहेत ते थोडंसं सांगून आम्हाला थोडं फोन करावं. स्वेडी कॉलेज येथील MBAच्या सर्व विद्यार्थिनींना माझा प्रेम नमस्कार. मी तुमच्याशी मराठीत बोलत चालेल, हिंदी इंग्रजी
थोड्याशा कंडिशन्स आहेत. मराठीत जेवढं मी व्यक्त होऊ शकतो तेवढं तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा आहे. मी आज मला खूप आनंद झाला आहे कारण स्वेरी कॉलेजमध्ये मला आज इथे इन्व्हाइट केलं बोलण्यासाठी. याचं कारण असं की तुमचे ओनर रोंगे सर आणि मी 2 वर्ष रूममेट होतो. रोंगे सर त्यावेळेस WIT ला लेक्चरर होते. त्यावेळेस माझे चुलते मी आणि रोंगे सर एका ठिकाणी राहत होतो आणि त्या कॉलेजमध्ये आज मला तुमच्या पुढं मला व्यक्त होण्याची संधी मिळते. यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आयोजकांनी बोलवले त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. तुमच्या पुढे मी बोलण्यासाठी उभा आहे. बोलताना मी कोणी मोठा उद्योजक नाही आहे. ग्रामीण भागातला महूद सारख्या खेडेगावातला मी एक मुलगा. माझं शिक्षण JJ स्कूल ऑफ आर्ट अभिनव कला महाविद्यालय पुणे इथे माझं अप्लाइड आर्ट डिझायनिंग कमर्शियल आर्ट माहिती आहे ना तुम्हाला चित्रकला त्यात माझं 1995ला मी तिथून पासआउट झालो आणि घरच्या काही कारणामुळे मी माझ्या शिक्षणातलं पुढं काही करिअर न करता माझ्या सराफ व्यवसायात मी माझं पदार्पण केलं होतं. गावात माझ्या ज्वेलर्स करून माझ्या कोलकाता येथे रिफायनरीचा व्यवसाय सुरू केला होता मी आणि त्याच्यानंतर मी माझ्या गावी ज्वेलर्सचं शॉप सुरू केलं. एक 15-16 वर्ष मी ज्वेलर्स शॉपमध्ये काम करत असताना मला माझा संपर्क मोठा वाटला. माझे वडील राजकारणात असल्यामुळे माझ्या संपर्काची मला आवड होती आणि त्या माध्यमातून मी काम करत गेलो आणि आता आपण उद्योग काहीतरी सुरू केला पाहिजे. त्याच्यासाठी ग्रामीण भागात खूप मोठे आव्हान आहेत मित्रांनो. ग्रामीण भागात आपण एखादा उद्योग आता माझ्यामध्ये तुम्ही आता MBA आहे त्यामुळं मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की आपण पुढे जाऊन उद्योजक व्हायचं आहे. आपल्याला काहीतरी उद्योगाच्या प्रती आपल्याला काहीतरी कुठेतरी काम करायचं आहे, जॉब करायचा आहे, आपल्याला स्वतःचा उद्योगाची निर्मिती करायची आहे. प्रत्येकाचं स्वप्न असते. पण ग्रामीण भागात आपण ज्यावेळेस स्वप्न बघतो त्यावेळेस आपल्याला त्या अडचणीचा सामना आपल्याला कसा करायचा हे माहिती नसतं. त्या सगळ्या ठेचा खात त्या प्रॉब्लेमला तोंड देत देत मी ज्यावेळेस माझ्या डोक्यात एक आयडिया घेतली की आपण लोकांच्या हाताला काम देण्यासाठी गारमेंटची उभारणी करूया ग्रामीण भागात जेणेकरून इथल्या महिलांच्या हाताला काम मिळेल. सांगोला तालुक्यातल्या महूदगावच्या महिलांच्या हाताला काम मिळेल या दृष्टिकोनातून मी गारमेंटची उद्योगाची उभारणी करण्याचं ठरवलं. मला त्यातलं ग म द न काहीही माहिती नव्हतं गारमेंट काय असतं. फक्त मी कुठेतरी पाहिलेलं कुणाकडून तरी ऐकून होतो. त्या माध्यमातून मी तो संकल्प ज्यावेळेस केला त्यावेळेस मी आपल्याला उद्योग सुरू करायचा आहे म्हटल्यानंतर त्याची आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी काही गारमेंट फॅक्टऱ्या फिरायला सुरुवात केली. ग्रामीण भागातले गारमेंट्स बघितले, मी निम शहरातले गारमेंट बघितले आणि मोठ्या मोठ्या शहरातले गारमेंट बेंगलोर सारख्या, सोलापूर सारख्या आणि मुंबई सारख्या शहरातले गारमेंट्स पण. काही गारमेंट्स सद्यस्थितीत चांगले चालू आहेत त्यांनाही भेटी दिल्या. बंद पडलेले गारमेंट का बंद पडले याचं कारण आपल्याला आपण एखादा उद्योग उभा करण्याच्या आधी जर बंद पडण्याची कारणं जर आपल्याला माहिती झाली तर त्यांचा जो बॅकलॉग आहे तो आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतो. या माध्यमातून मी त्या गारमेंट बंद पडलेले त्यांची मालकं शोधून काढली, कंपनी का बंद पडली, काय कारण आहे त्याला ती शोधून काढली. त्याच्यानंतर माझ्या पुढे एक प्रश्न उभा राहिला तो फायनान्शियलचा. सर मी फायनान्ससाठी स्टेट बँक ऑफ हैदराबादकडे 2.5 वर्ष मी हेलपाटे घालत होतो. माझ्याकडे शेती होती, शेती त्यांनी सांगितले NA करून घे, NA करून जवळ वर्षासाठी इंडस्ट्रियल NA करून घेतला. बँक सांगितल्या पद्धतीनं मी पुढे घेत गेलो. ज्यावेळेस बँकेनं मला कामाच्या हमीचं पत्र मागितलं. सर आपण ज्यावेळेस उद्योग उभा करतो त्यावेळेस तुम्ही जो प्रोडक्ट बनवणार आहे तो प्रोडक्ट तुम्ही विकणार कोणाला, तो विकला तरच बँकेचे पैसे आपण फेडू शकणार आहे. बँकेच्या पैशाची काळजी असते. त्यामुळे मला बँकेने सांगितलं की एखाद्या सक्षम कंपनीचं तुम्ही आम्हाला लेटर आणून द्या की ही कंपनी तुम्हाला काम देणार आहे. आता असं तरी कोणी माझ्या माहितीत नव्हतं. मी 1-2 कंपन्यांची नेऊन दिली, त्यांना ते बँकेला नाही आवडलं. बँक म्हणली कामाच्या हमीचं पत्र द्या, आम्ही तुम्हाला बँक लोन देऊ शकतो, तुम्ही पात्र आहात बँक लोन घेण्यासाठी पण कामाच्या हमीचं पत्र द्या. मी लातूरमधून रिजनल ऑफिस होतं तिथून मी डायरेक्ट मुंबईला चाललो. तिथं जाऊन कोणाचं तरी पत्र घ्यायचं एवढंच डोक्यात, पण कोणाचं घ्यायचं हे माहिती नव्हतं. मला कोणी उभा करतं. ह्या गारमेंट क्षेत्रात सगळे मारवाडी आणि सिंधी लोक असतात, ते मला कसे जवळ करतील ना. मी ग्रामीण भागातला, मला ना भाषा येते ना माझं, म्हणजे मी त्यांना जसं पुढं प्रेझेंट होणार होतो त्या प्रेझेंटसाठी माझ्याकडे कुठलं स्किल होतं असं माझ्या मनात होतं. पण जसजशी मुंबई जवळ येईल सर
तसं माझ्या डोक्यात आलं की आपण आदित्य बिर्लांना भेटूया. माझ्या डोक्यात असंच 1-2 मजली 3 मजली ऑफिस असेल, आपण जाणार आदित्य बिर्लांना भेटायचं म्हणल्यानंतर आपल्याला भेटून देणार अशी भोळे आशा खेडेगावातली. मी ज्यावेळेस तिथं गेलो तर 32 मजली इमारत होती. तिथं गेल्यानंतर मात्र मी थोडासा व्हायबल झालो, आता कसं शक्य आहे एवढ्यात म्हणजे जायचं तरी कसं. रिसेप्शनिस्ट होत्या 2-3, त्यांच्याकडे गेलो. मॅडम म्हणलं मी असं सांगोला कुठून आलोय आणि मला आदित्य सरांना भेटायचं आहे. तर ते माझ्याकडे कोणी हसले बघून. आदित्य सरांना भेटायचं म्हणल्यानंतर खरवरून बघितलं एकदा त्यांनी. नाही म्हणलं मला भेटायचं आहे. नाही म्हणले तसं भेटता येत नाही. तर म्हणलं तुम्हाला जेवढे अधिकार आहेत त्या अधिकारातून तुम्ही बोलतात, पण माझं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्याकडे पोहोचवा. मला त्यांच्यापर्यंत येऊन घेऊन जावा, मी त्यांना भेटतो. मला काय का भेटायचं मी सांगतो. त्यांनी मला डेप्युटी सीओ ते तिथले त्यांच्याकडे नेले. त्यांनी पण सांगितलं तुमचा वेळ आणि पैसा वाया घालू नका. आदित्य सर असंच कोणालाही भेटत नाही. जे 15-15 वर्षाचे आमचे व्हेंडर आहेत त्यांना आदित्य सर काळे का गोरे बघायला मिळाले नाहीत. नाही सर म्हणलं. मी त्यांना एक सांगितलं, स्वतःचीच कल्पना तयार करून सांगितलं की मी एका ग्रामीण भागातून आलोय. माझ्या गावात 15 दिवसात एकदा प्यायचं पाणी येतं. अशा भागातून आलो. तिथली लोक स्थलांतरित व्हायला बघतात. कोणी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. 2014 ते 2019 खूप मोठा दुष्काळ होता. मी 2016चा हा प्रसंग सांगते, 2016चा. ठीक आहे म्हणजे पण तुम्ही वेळ नका वाया घालू एवढीच तुम्हाला विनंती करतो असं मला त्या डेप्युटी सीओने सांगितल्यानंतर मी म्हणलं सर जोपर्यंत तुम्ही मला आदित्य सरांची भेट देणार नाही तोपर्यंत माझ्या वडिलांनी सांगितलं तू घरी येऊ नको, आणि घरी आला तर मी तुला काय गार्मेंट फॅक्टरी उभा करून देणार नाही. ज्यावेळेस तुला आदित्य सर सांगतील की गार्मेंट फॅक्टरी उभा कर त्यावेळेस मी तुला परवानगी देतो असं मी त्यांना सांगितल्यानंतर फक्त मी म्हणलं मी तुमच्या ऑफिसमध्ये रोज येऊन बसणार. जोपर्यंत तुम्ही मला भेट देत नाही तोपर्यंत मी रोज येऊन बसणार. तुमचं पाणी पिणार नाही, तुमचा चहा पिणार नाही. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस सीओच्या केबीच्या काचेचं रूम होतं मोठं, त्यांच्या पुढे त्यांना दिसेल असं एका कोपऱ्यात जाऊन बसायचो. ते यायचे 9:30ला, मी जायचो 9ला, 8:45ला तिथं हजर असायचो. ते जायचे 5:30ला, मी जायचो 6ला. तिथं बाहेर कुठं तर जायचो, काहीतरी छोटं मोठं खाऊन यायचो, तिथंच बसायचो. पाणी सुद्धा त्यांचं पिलो नाही. त्यांनी ते बघितलं माझं 4-5 दिवस. 5व्या दिवशी मला आत केबिनमध्ये बोलवलं, तुम्हाला खरंच भेटायचं आहे का? म्हणजे मी 5 दिवस झाले तर बसतोय, भेटल्याशिवाय जाणार नाही एवढं सांगितलं मी त्यांना. ठीक आहे म्हणजे तुम्हाला उद्या दादरच्या ऑफिसला व्हिजिट दिली आहे, फक्त 2 मिनिटाची दिली, फक्त 2 मिनिटात. 2 मिनिटात तुम्ही काय मांडणार? म्हणजे मी तर काय पैसे मागणार नाही, मला भेटायचं आहे एवढंच. मला माझ्या फक्त त्यांनी मला सांगायचं तू गार्मेंट काढ, आणि मी ते ऐकून माझ्या गावाकडे जाणार गार्मेंट काढणार. 1 मिनिट माझा दार उघडून आत नमस्कार चमत्कार करण्यात जाईल. 1 मिनिटात मला जे काय सांगायचं आहे ते सांगून मी दुसऱ्या मिनिटात बाहेर पडतो, तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आहे. त्यांनी नेलं, बसलो. माझी व्यथा मी सुरुवातीला आदित्य सर इंग्लिशमध्ये बोललो, मी हिंदीत बोललो. आदित्य सर हिंदीत बोलले, मी मराठीत चालू केलं. लक्षात आलं इंग्लिशमध्ये बोललो, मी हिंदीत बोललो. ते हिंदीत बोलले की मी मराठी चालू केलं. मराठीत एवढं प्रभावी म्हणलं, 1.5 तास वेळ दिला मला त्यांनी. 1.5 तास माझ्याशी बोलले. माझं सगळं ऐकून घेतलं. मी इथला दुष्काळ, सगळं शेती, इथला शेतकरी सगळं समजून सांगितलं. आणि माझ्या भागात, माझ्या सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी आणि हे 4-5 तालुक्यात MIDC नसल्यामुळं इथले कामगारांच्या हाताला काम नाही, आणि कामगारांच्या हाताला काम नाही तर आमचा युवक व्यसनाधीन होत चाललाय. आमचा युवक व्यसनाधीन होत चाललाय. त्यांना उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शन मिळत नाही, आणि त्याच्यासाठी मला गार्मेंट काढायचं आहे. त्यांनी मला पाठीमागचं 2 वर्षाचा व्हेंडर कोड टाकून मला एक लेटर दिलं. त्यांच्या बिर्ला ग्रुपच्या लेटर पॅडवर मला लेटर दिलं, आणि बेअर डेनिम हा ब्रँड आहे त्यांचा. बेअर डेनिमचे 40 प्रस्तावित ऑर्डर केली मला. बेअर डेनिमचे यांची ज्यावेळेस गार्मेंट फॅक्टरी उभा राहील भक्ती गार्मेंट या नावाने, त्यावेळेस आम्ही यांना 40,000 शर्ट बेअर डेनिमचे जॉब वर्क देण्यास तयार आहोत. आणि मला त्यांचा व्यक्तिगत नंबर दिला. आणि रिजनल ऑफिसरला जाऊन दाखव हे पत्र. हे पत्रावर जर त्यांचा नाही विश्वास बसला तर तुझ्या मोबाईलवरून मला फोन लाव. मी लातूरला गेलो, लातूरला दाखवलं. AGM रिटायरमेंटला वयस्कर होते जोशी साहेब, त्यांनी खालनवरने एकदा माझ्याकडे बघितलं, काय केलं जे मला करावं लागतं ते मी केलं. मला गार्मेंट फॅक्टरी उभा करायचे, त्यासाठी जे करावं लागतं, तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी मी जे काय करायचं ते केलं. हे पत्र वाचा. पत्र वाचल्यानंतर त्यांनी त्या डिव्हिजन कर्जाच्या डिपार्टमेंटला बोलवून घेतलं, आणि भक्ती गार्मेंटला आज बाय हँड 65 लाखाचं लेटर, सँक्शन लेटर द्या असे त्यांना कमांड दिली. मी ते लेटर घेऊन सांगोल्याला आलो. सांगोल्याचे मॅनेजर रिटायरमेंटला आले होते 2 महिन्यावर.
ते म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात 50,000चं बाहेर लेटर कोणी आणलं ना, तो आज 5 लाखात आणलं, कुणाला लाच दिली का? नाही, जे काय करावं लागतं ते मी ते केलं. विद्यार्थ्यांना मला सांगायचा उद्देश आहे की आपण मराठी आहोत, आपण ग्रामीण भागात आहोत, आपण शेतकऱ्याची मुलं आहेत, सर्वसामान्यांची मुलं आहेत. माझ्यात न्यूनगंड आहे, मी हे करू शकत नाही असं तुम्ही मनाची कधीही बाळगू नका. कारण तुम्ही MBA ची मुलं आहेत, तुमच्या खूप मोठ्या कंपन्यात तुम्ही तिथं जाणार आहात, त्या कंपन्यांच्या खूप मोठी आव्हानं तुमच्या पुढे असणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला मला हे जमत नाही हा शब्द तुमच्या डिक्शनरीत नसला पाहिजे. आपण काही करू शकतो, आपण मराठी मुलं आहेत, महाराष्ट्राची मुलं आहेत, आपल्या एवढी क्षमता या जगात कोणाकडे नाहीये महाराष्ट्रातल्या मुला मुलींच्या एवढी. ती क्षमता काय होतं. दुसरा प्रश्न असा की माझ्या वडिलांनी मला सांगितलं की अरे आपण काय शिंप्यात आहे का? गारमेंट करायला म्हणजे वस्त्रोद्योगाला मी शिंपे. आपल्यात पहिल्यांदा जातीवर बघितलं जातं. चप्पलचा व्यवसाय चांभारने केला पाहिजे, दुधाचा व्यवसाय गवळ्याने केला पाहिजे, कापडाचा व्यवसाय शिंप्यानेच केला पाहिजे. हे आपल्यासाठी फिट राहिलेलं आहे पूर्वीपासून आणि तेच अजूनपर्यंत आपल्यात रूढी परंपरा आलेली आहे. घरातून विरोध चालू होतो, अरे कसं शक्य आहे, ते गुजर मारवाड्याचं काम आहे, ते सिंध्याचं काम आहे, आपण ते करू शकतो का? ते करू शकतो. हिची गॅरंटी तुम्ही तुमच्या पालकांना दिली पाहिजे. त्यांचं माइंड तसं तयार केलं पाहिजे. आपले पालक तयार होतात फक्त समजून त्यांनाही कळलं पाहिजे की माझा अभ्यास या क्षेत्रातला आहे, माझी पात्रता आहे, मी हे करू शकतो. आणि उद्योग उभा करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी जागेपासून पैशापर्यंत सगळ्या येतात. अजून खूप मोठं आव्हान आहे आपल्या पुढे. ज्यावेळेस आपण उभा करतो, माझं झालं गारमेंट फॅक्टरी उभा केली, मला आदित्य बिर्लांनी पत्र दिलं, तोपर्यंत आला कोरोना, नोटबंदी आली, तोपर्यंत परत GST आला. आव्हान उभं राहिली. म्हणजे एक आव्हान संपेपर्यंत, नोटबंदीचं आव्हान संपेपर्यंत परत GST आला. GST आल्यानंतर जे आम्हाला 1 महिन्याचं पेमेंट मिळत होतं ते 3 महिन्यावर गेलं. ग्रामीण भागात मी पैसे देणार कुठे 1 महिन्याचे. तोपर्यंत मग मला स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट, मला नुसतं बिर्ला साहेबांच्यावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. मला माझं स्वतःचं इथलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणून रोज ताजा पैसे मिळायसाठी काहीतरी उभा करणार लागणार होतं. तोपर्यंत कोरोना आला सर. कोरोनात ज्या दिवशी लॉकडाऊन पडलं त्या दिवशी संध्याकाळी माझी 4 चाकी काढली आणि इचलकरंजीला गेलो मधल्या फुसकीच्या मार्गाने. तिथून फॉलसाठी लागणार कापड सर जवळजवळ 15-20 तागे आणले मोठेच्या मोठे आणि आणि घरी कटिंग चालू केलं आणि कटिंग पासून दुसऱ्या दिवशी मास्क बनवायला चालू केला. मास्कचा एवढा मोठा त्यावेळेस गरज होती आणि भारतात मास्कच मिळत नव्हते. मी 2 लेअर 1 लेअर 3 लेअर मास्क तयार करायला चालू केले. घरी जाऊन बायका त्यांच्या घरी मशीन आहेत घरी माझ्या कंपनीत मी कटिंग करायचो आणि ते पीस नेऊन घरोघरी वाटून त्यांच्याकडून ते मास्क तयार करून पॅकेजिंग करून विकायचो. अक्षरशः तुम्हाला सांगतो 3.5-4 लाख मास्क मी त्या पिरियडमध्ये विकले. तर अशा रांग लागायच्या, भांडणं करायचे, अंगावर यायची माझ्या. आम्हाला 2,000-3,000 मास्क पाहिजे. कसल्याही परिस्थितीत आज आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही किती रेट सांगलं तेवढा आम्ही देऊ, पण आम्ही मास्क घेतल्याशिवाय जाणार नाही. म्हणजे मला मी काय बघितलं, गरज बघितली आणि मी संकटात संधी शोधली. संकटात संधी खूप मोठी असते. ज्यावेळेस सर्वात जास्त संकट येतं त्यावेळेस सर्वात मोठी संधी येते. त्या संधीला आपण पहिल्यांदा त्याच्या हातात दिला पाहिजे. कारण ती संधी आलेली आहे खूप विचार करून आलेली असते आपल्याला. कारण त्या संधीत आपण जर नाही सोनं करून घेतलं, त्या संधीचा नाही फायदा उठवला, आपण नको तिथं संधीचा फायदा उठवतो. मी तर सांगू शकत नाही, पण आपण विद्यार्थी नको त्या संधीत फायदा उठवतो. ते म्हणजे कितपत मी योग्य बोलतो मला माहिती नाही, पण एक सांगतो तुम्हाला, भविष्यात जर काय आपल्याला करायचं असेल तर योग्य संधीचा आपण फायदा उठवला पाहिजे. माझा मुलगा MBA करत होता त्यावेळेस कोरोना काळात. तो घरी आला होता. माझी मुलगी फॅशन डिझायनर आहे. आज शॉपर्सक्राफ्ट कंपनी माहिती असेल, शॉपर्सक्राफ्ट जगातली खूप मोठी कंपनी आहे. त्यात सिनियर डिझायनर म्हणून ती काम करते. ती पण त्यावेळेस स्टुडंट होती. तिला सांगितलं तुझ्या परीनं PPE किटसाठी काय डिझाईन आहे ते तू बनव. कारण भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी टीव्हीला सांगितलं होतं PPE किटची कमतरता आहे आणि PPE किट ज्या गारमेंट कंपन्या बनवतील त्यांना आम्ही भारत सरकार जे पाहिजे ते सहकार्य करू असं सांगितलं. तर मी टीव्हीला बातमी बघितली आणि मुलाला सांगितलं तू ह्याच्या परवानग्या कुठे मिळतात ते शोध आणि मुलीला सांगितलं तू डिझाईन बनव. 2 दिवसात हे सगळं बनलं. मुलांना माहिती घेतली आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी माझं जेव्हा PPE किट बनलं त्यावेळेस आयुध निर्माण कंपनी अंबरनाथला मी माझं PPE किट त्यांच्याकडे तपासायला दिलं. बऱ्याच लॅब होत्या खाजगी, पण ते लॅबवाले काय करायचे, पैसे घ्यायचे कोणाला पण त्याचा ISO आणि इंटरनॅशनल आणि इंडियन स्टँडर्ड देऊन टाकायचे. मी काय केलं, भारताच्या आयुध निर्माण कंपनीकडे माझं PPE किट तपासायला दिलं.
त्यांच्याकडून सर्टिफिकेशन घेतलं. इंडियन आणि अमेरिकन स्टँडर्ड दोन्ही स्टँडर्ड मला मिळाले, जे 1000 एका किंवा दुसऱ्या व्यक्तीला मिळतं, ते त्या उत्पादनाला मिळतं त्यांचं. ते स्टँडर्ड मला मिळाल्यामुळं माझा पीपीई किटचा एवढा म्हणजे प्रोपगंडा झाला, एवढी जाहिरात झाली. मी ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या सर्व कोविड सेंटर्सना माझे पीपीई किट म्हणून दाखवायला मी त्यांना विकायचो. एवढं मोठं आव्हान होतं सर तुम्हाला विद्यार्थ्यांनो. तुम्हाला सांगतो की कारण कोरोनाचं जिथं कोणी बाहेर पडत नव्हता, तुम्ही त्या ठिकाणी त्या कोरोनाच्या वार्डात मी स्वतः जात होतो. त्या कोरोनाचे पेशंट खूप जवळून बघितले, भयंकर जवळून त्यांचे जे डेथ झाले ते खूप जवळून बघितलेत मी. आणि घरी आलो तर घरचे आई वडील वयस्कर घरातले सगळ्यांची काळजी परत घेतली पाहिजे. मी अक्षरशः 3 महिने सर माझ्या कटिंग टेबलवर झोपत होतो. घरातले कैद्याला कसं ताट सरकवतात तसं मला ताट सरकवत होते. पण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण उद्योगासाठी आपला उदरनिर्वाह कसं झाला पाहिजे. माझ्या कामगारांनी कोरोना पिरियड मध्ये कमीत कमी 4 ते 5 तोळं सोनं केलं, एवढे पैसे मिळवले त्यांनी. आणि त्यांना एवढी मी संधी मला आली होती, मी पैसे मिळवणार होतो, पण त्याच्याबरोबर माझा कामगार जगला पाहिजे, तो पण जीव धोक्यात घालून काम करत होता. त्यावेळेच्या जगातला जेवढी लोक रस्त्यावर होती ते सगळेजण आपला जीव धोक्यात घालून त्या रस्त्यावर काम करत होते. तिथे डॉक्टर्स होते, नर्सेस होते, पोलीस होते, आर्मी होती, सगळे जे काही लोक काम करत होते ते आपला जीव धोक्यात घालून करत होते. त्याच्यात मला काम करण्याची एक संधी मला मिळाली. माझ्या आई वडिलांची पुण्याई माझ्या पाठीशी आली होती. असं करत करत सर मी कोरोना संपल्यानंतर प्रत्येक आव्हान उभं राहिलं. कारण लोकांच्याकडचा पैसा सगळा संपला, हातावरची पोटं असणाऱ्या लोकांचा रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला. अशा काळात कामगारांना आता परत कसं उभं करायचं. कामगार परत शेतीत कामाला जायला लागले. शेतीचा पगार 8 दिवसाला मिळतो, कंपनीचा पगार 1 महिन्याला मिळतो. मी 8 दिवसाला पगार देऊ शकत नव्हतो. शेवटी कामगार जिकडे जायचं तिकडे गेले. मी थांबलो नाही, थकलो नाही. मी सगळं माझं मशिनरी उचलल्या आणि अकलूजच्या शहरात जाऊन राहिलो. कारण अकलूज मध्ये बऱ्यापैकी निमशेती गाव असल्यामुळं तिथं आपण उद्योग सुरू करू. तिथं उद्योग सुरू करताना मला तिथल्या स्थानिक लोकनेत्यांचं मला सहकार्य मिळालं. कारण त्यांच्या गावातल्या लोकांना काम देतोय असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला जागा, बाकीच्या सगळ्या मॅन पॉवर मला उपलब्ध करून दिली. तिथं काम सुरू केलं मी. तिथं काम सुरू केल्यानंतर आपण आता इथं पण आलोय, गाव सोडून आलोय, शहर सोडून आलोय आपलं. तिथं आता आपण काहीतरी नवीन इनोव्हेशन केलं पाहिजे. आता आपण बऱ्यापैकी शहरात आलो, इथला कस्टमर जरा वेगळा आहे. मी डोक्यात घेतलं आणि एक डोक्यात संकल्पना आली की बांबूपासून कापड बनतंय हे तेवढं माहिती होतं. म्हणजे कसं बनतं, कुठं बनतं, का बनतं हे मला माहिती नव्हतं. त्याचं कारण मी म्हणून माहिती नव्हती. मी थोडंसं त्याच्या डीपमध्ये थोडासा अभ्यास सर्च केला, युट्यूबला सर्च केलं. त्यावेळेस बांबूचा हिस्ट्री बघितली. बांबूचा मूळचा गुणधर्म आहे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगस. आणि माझं काय झालं होतं, मी कोरोना किट मोठमोठ्या हॉस्पिटलना पुरवलं होतं. पुण्यातले मुंगेश्वर हॉस्पिटल असेल, भारतीय हॉस्पिटल असेल, रुपे हॉस्पिटल असेल, अशा मोठमोठ्या मेट्रो सिटीतल्या हॉस्पिटल माझ्या ओळखीचे झाले होते. ते मला सांगत होते की पीपीई किटला पर्याय असं तुमच्याकडे काय आहे का. कारण पीपीई किट घातल्यानंतर डिहायड्रेशन होत होतं. आपल्यासारख्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना ते पीपीई किट घालणं शक्य नव्हतं. मग मी थोडक्यात डोक्यात घेतलं की बांबू हा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगस हा मूळचा गुणधर्म आहे, तर आपण का म्हणजे आपण बनवू नये. ते मी बांबूचं कापड पश्चिम बंगालमधून चरख्यावर सूत बनवून घेतलं. पश्चिम बंगालमध्ये एक पट्टा आहे, एक भाग आहे, जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात तिथं ते बनवून घेतलं. आणि तिथून हातमाग म्हणजे तुम्हाला यंत्रमाग आणि हातमाग, त्या हातमागावर त्याचं कापड बनवून घेतलं मला जसं पाहिजे तसं. ज्या थिकनेसचं कापड मला हवं आहे त्या थिकनेसचं मी बनवून घेतलं. आणि आता म्हणजे ह्याच्यावर जर आपण रासायनिक रंग जर तयार करून घ्यायचा तर याची सस्टेनेबिलिटी राहणार नाही. याचं पर्यावरण पूरक जे आहे ते इथं राहणार नाही. हे डोक्यात घेतल्यानंतर मग मी चित्रकलेतला मी असल्यामुळे मला माहिती होतं पाना फुलापासून रंग बनतात. माझ्या घरी डाळिंबाची शेती, आपल्या चांगोला, पंढरपूर आणि मंगळवाड्या 2-4 तालुक्यात डाळिंबाची शेती. डाळिंबाच्या सालीचा क्रश केलं, क्रश करून भुकटी केली, भुकटीपासून त्याचा रंग बनवला. तो रंग तुम्हाला कशी दाखवलं त्या पद्धतीने कापडावर डाईंग करून घेतला. कापडावर डाईंग केला, 40-42 अंश सेल्सिअस मध्ये तो उन्हात वाळत घातला, सावलीत वाळत घातला. त्या रंगावर काही इफेक्ट होतोय का ते बघितलं. कुठलाही इफेक्ट होत नाही म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा मेडिकल ॲपरंट बनवलं त्याच्यापासून.
कारण हे जर घातलं तर जखमा त्या पेशंटला होतात, त्या जखमा होणार नाहीत. अंडर गार्मेंट बनवूयात, आपण ॲप्रन बनवूयात. ॲप्रन आणि अंडर गार्मेंट बनवत असताना काही अमरावती ह्या भागातले डॉक्टर मॅडम आहेत, त्यांनी मला फोन केला मला फेसबुकला बघितल्यानंतर. मला एक सवय आहे, मी जे काय करतो ते लगेच फेसबुकला आउट करतो. कारण मी करतो हे लोकांना तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे काय मागणी करणार आहे का, किंवा मला तुमच्याकडून एखादं न्याय मिळू शकतं. त्याच्यासाठी मला काही असते की मी ते लगेच माझ्या डोक्यात काय संकल्पना आली की मी लगेच कुठेतरी माझ्या माध्यमावर मी ते प्रसिद्ध करतो, व्हिडिओ तयार करतो, काहीतरी लिहितो, ते पाठवतो. त्या मॅडमचा मला फोन आला की सर तुम्ही खूप छान प्रोजेक्ट करताय आणि आम्हाला तुमच्यात इन्व्हॉल्व करून घ्याल का, आपण पार्टनरशिप मध्ये हा करूया. तर मी त्यांना सांगितलं मी आता बेसिक मध्ये मी सध्या हे तयार करतोय, माझीच आयडिया पूर्ण झाली नाही. ज्यावेळेस माझी आयडिया पूर्ण होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला मी कळवेन. आणि त्याच्यापासून काही ठिकाणून मुलींचे फोन आले की आमच्यासाठी काय ड्रेस बनवता येतोय, तुम्हाला आता मगाशी दाखवलंय त्या पद्धतीचे खूप छान, म्हणजे हाताने त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केली, हाताने त्याच्यावर डाईंग रंग केले, हाताने कापड विणले, हाताने सूत तयार केले. हे सगळं पटवून सांगितलं आणि त्याच्यापासून लेडीज डिझायनर ड्रेस बनवले. किमान 3,000 पासून 10,000 ते 15,000 रुपयेपर्यंत एक ड्रेस जातो. शहरातले डॉक्टर्स, वकील किंवा आता काय झालं त्वचारोग वाढलेत खूप, त्या त्वचारोगावर एकमेव उपाय हा ड्रेस होतो. मी अगदी दावा करणार नाही की 100% बरा होतो, पण त्याच्यापासून त्या घामापासून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, त्याचं संरक्षण हे कापड करू शकतं. अजून एक ह्याचा म्हणजे खूप मोठा फायदा असा आहे की 45 अंश सेल्सिअसला हे बांबूचं फॅब्रिक 35 अंश सेल्सिअस 10 अंशने तुम्हाला त्या थंडावा देतं आणि 10 ते 15 अंश सेल्सिअस थंडीत तुम्हाला 10 अंश उबदारपणा देतं. हे या कापडाचं गुणधर्म आहे. हे सगळे गुणधर्म मी आपले सोलापूर युनिव्हर्सिटीत मांडले, इन्क्युबेशन सेंटर पुढे मांडले. त्यावेळेस मगर सर होते, मगर सरांनी तो कार्यक्रम पण बघितला होता. त्यांनी मला अक्षरशः तिथून उचलून नेला आणि तिथल्या 2-3 कमिटीवर मला घेतलं. त्यामुळे मी त्यांना पूर्ण म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल यासाठी त्यांनी मला पदं दिली. म्हणजे माणसाला काय होतं, आपल्याकडे जर इनोव्हेशन जर असेल तर आपल्याला लोकांचा सहकार्याची कुठेही कमतरता भासत नाही. ग्रामीण भागातल्या मुलांना सहकार्य लाभत नाही. आपल्यातले जे लोक मोठे होतात ते परत माघारी आपल्याकडे ओळखून बघत नाही, आपल्या समाजाकडे नाही, आपल्या भावकीकडे नाही, आपल्याकडे कुणाकडे ओळख बघितलं त्यांना त्यांचं पडले जाते. ते खूप मोठ्या शहरात जाऊन मोठी लोक झालेली आहेत. एक तुम्हाला हे सांगतो, माझे मेहण्याची फिनोलेक्स कंपनीची फॅक्टरी आहे पुण्यात, जॉबवर करतात. माझे मेहणे एक्सपायर झाल्यानंतर फिनोलेक्सचे मालक तिथं सांत्वनासाठी आले होते, बसले होते, बराच वेळ बोलत होते. थोडीशी गर्दी विरळ झाली की मी तिथं गेलो. मला सवय मोठ्या लोकांना जाऊन धाडस करून मी म्हणलं नमस्कार सर, मी असं माझे जे मेहणे आहेत मी एक्सपायर झाले. आणि मी त्यांना विचारलं सर तुम्ही असं सांत्वनाला प्रत्येकाच्या घरी जाता का? तर नाही म्हणले, मी भाऊकी, नातेवाईक आणि राजकारणाच्या कुणाच्याही सुख दुःखात मी जात नाही. माझ्या कंपनीची रिलेटेड एखादा माणूस स्कूल जरी बनवत असेल, एखादा वायसर जरी बनवत असेल तर त्याच्या सुख दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी जातो. ह्या मोठ्या लोकांची खासियत ही. आपण काय होतं माहिती का, आपल्या बैठका होत नाहीत गावात. आपले मित्र मैत्रिणी एका ठिकाणी आपण जमा झालो की आपल्या कुठल्या विषयावर चर्चा असतात ते आपल्यालाच माहिती. कारण एक सांगू का, छत्रपती आपल्याला फक्त तलवार घेऊन दाखवलेले असतात. घोड्यावर बसले, टाप मारले, मस्तपैकी असं चित्र आपल्या पुढे उभं निर्माण होतं. पण मला सांगा, तुम्ही कधी रायगडवर गेलात का कोणी? रायगडची व्यापारपेठ बघितली? रायगडचा टंचाळ बघितलं, छापखाना? रायगडचे टॉयलेट पाहिजे? ते जर फक्त रायगड एकदा आयुष्यात तुम्ही रायगड जर चढला का नाही, पायी चढायचा, रोपवेनं जायचं नाही मित्रांनो, पायी चढा तुम्ही फक्त रायगडाला. ती स्फूर्ती आणि ते तुम्हाला तत्वज्ञान जे तिथे मिळेल या जगात कुठल्याही पुस्तकात, कुठल्याही युनिव्हर्सिटीत तुम्हाला मिळणार नाही. रायगडात काय होतं, छत्रपती बनायचा सगळेच विचार करतात, मस्तपैकी चंद्रकोर दाढी, पण विचारानं छत्रपती बना, विचारानं छत्रपती बना. मित्रांनो खूप हे जग वेगळं आहे. तुम्हाला सांगतो, व्यापारपेठ तिथली रायगडाची व्यापारपेठ आहे, मधोमध 2 शॉप आहेत दोन्ही लाईनला. तिथं होलसेलर निर्माण केलाय महाराजांनी. होलसेल तिथंच घेणार आणि तिथं किरकोळ विक्रेते तयार केले. हे जगाच्या पाठीवर कुठल्या तरी इतिहासात आहे का? कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही.
छत्रपती महाराज कधीतरी मित्रात गप्पा मारत बसले असतील, कधीतरी कुटुंबात गप्पा मारत बसले असतील, कधीतरी मित्र मैत्रिणी त्यांचे सवंगडी बाहेरच्या ह्याच्यात त्यांनी तलवारीची कारखाने उभा केले होते, तलवारी तयार करायच्या, शस्त्र तयार करायचे, अंगरखे तयार करायचे कारखाने. या कारखाने आपल्याला कुठे दाखवलेच नाही. लस पाहिजे, रायगडाची लस पाहिजे प्रत्येकाला. ह्या नको त्या गोष्टीची लस आपल्याला मिळते का नाही. रायगडाची लस ज्यावेळेस आपल्याला सर्वांना मिळेल त्यावेळेस आपण उद्योजक महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण जर बघितलं तर आपण बिहारपेक्षा नावं कुठल्या राज्याला ठेवू नयेत. आपल्या देशाचाच भाग आहे तो. पण ज्यावेळेस बिहारचे नावं ठेवायला लागली त्यावेळेस भारताने त्यांना बहिष्कृत केलं. आता त्या वाटेवर आपण आहोत. रोज बघतोय आपण मित्रांनो, भयावह आहे हे. रोज बलात्कार, रोज कुठेतरी गुंडगिरी, कोणाची तरी खून, व्यापाऱ्याला दहशत, त्याला दहशत. मग आपण त्या वाटेवर जायचं का? या भारताचे नवोद्योजक आपण होणार आहोत, नवसंकल्पक आपण होणार आहोत. नवीन संकल्पना जर आपल्या डोक्यात असेल तर जग तुम्हाला तळ हातावर घेण्याला तयार आहे. मूर्तिमंत उदाहरण माझं स्वतःच सांगतो. मी ग्रामीण भागात पण गेलो. ज्यावेळेस मी पीपी किटचा मला अनुभव होता, गाईला 2-3 वर्षाखाली लंपी रोग आला. दिवसा डवळ्या गायच्या मरायला लागल्या. 1.5-2 लाखाची खिलार गाय. आपल्या भागात 5-10 लाखापर्यंत खिलार गायची किंमत आहे, जातीवंत खिलार गायची. मी 50-55 गायीचा गोट्याचा मालक आहे. मला माहिती होतं, मला चित्रकलेचं ज्ञान असल्यामुळे मला अॅनाटॉमीचा अभ्यास होता. त्या गायीच्या गोट्यात 3 महिने रोज जाऊन त्या गायीने लात मारली, शेण अंगावर पडलं, गोमूत्र अंगावर पडलं, बिलकुल लाज बाळगली नाही. ह्याच्यासाठी आपण काहीतरी करायचं. डोक्यात संकल्पना होती, का पीपी किट गायीसाठी बनणार नाही. प्रत्येक गायीची अॅनाटॉमी वेगळी आहे. एका गायीचा 6 महिन्याच्या गायीचा दुसऱ्या 6 महिन्याच्या गायीची एक अॅनाटॉमी नाही. माणसाचं किमान शरीरयष्टी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, केरळच्या वेगवेगळी ठरली जाते. त्याच्यावर फॅशन डिझायनर त्याचे ड्रेस बनवतो. महाराष्ट्रातल्या लोकांसाठी कुठला पॅटर्न वापरला पाहिजे, केरळमधल्या लोकांसाठी कुठला वापरला पाहिजे, बंगालमधल्या लोकांचं डेली जास्त तर त्यांना कुठला पॅटर्न वापरला पाहिजे, हे ठरले आपल्या भारतात. पण गायीसाठी कसं तुम्ही ठरवणार? चला म्हणलं आपण तयार करू. मी कापड घ्यायचो, टेप घ्यायचो, गाई खाली झोपायचो, तिचं मेजरमेंट बघायचो. गाय प्रेग्नंट असेल तिचं पोट एका कडेला बसली तर तिचं पोट एका बाजूला फुटल्यानंतर ते पीपी किट माझं फाटणार का, बरं शौच कुठून करणार, ती खाणार कशी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास खूप अभ्यास करावा लागत होता. ती गाय आहे शेवटी, ती मुक प्राणी. मग मुक्या प्राण्याचं डॉक्टर व्हायचं सोपं नाही. माणूस सांगतो माझं पोट दुखतं, तर कुठल्या भागाला दुखतंय, का दुखतंय, कधी दुखतंय, केव्हापासून दुखतंय, हे मला आपल्या माणसाला सांगता येतं. गायला सांगता येतं का, मुक्या प्राण्याला नाही सांगता येत. त्याचा अभ्यास मी खूप केला. आणि ज्यावेळेस माझं मूर्त स्वरूपात पहिल्यांदा कॉटनचा बनवला, कागदाचा बनवला तर कॉटनचा बनवल्यानंतर नॉन फॅब्रिकचा 1 सिरीज जीएसएमचा बनवला, 2 सिरीज जीएसएमचा बनवला, 3 सिरीज. म्हणजे काय त्याचा परिणाम होतात. त्या गाईला घाम कधी येत नाही, आपल्याला घाम येतो. त्यांना आपल्याला कळते की मला गरम व्हायला लागले. गाई कोणाला सांगणार ना मला घाम येतोय म्हणून, मला गरम होतोय म्हणून. त्या गाईची निगा कशी राखायची, त्या गाईला कुठून झडप पाहिजे, ते पीपी किट किती शेतकरी मिळून घातले पाहिजे. सगळा आजूबाजूला शेतकरी गोळा करून पीपी किट घालायला लागलो तर कोणीच घालणार नाही. एका गाईला 1 ते 2 शेतकरी एका तासाच्या, 15 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या वेळात तो पीपी किट घालू शकत होता. एवढं सुंदर पीपी किट बनवलं मी. तुम्हाला मगाशी दाखवलं होते ते पहिल्या स्टेज मधलं पीपी किट होतं. त्याच्यानंतर जे बनवलं मी पीपी किट, कानाला 2 सॉक्स बनवले, शेपटाला एक मस्तपैकी त्याला एक सॉक्स बनवला, आणि दूध काढताना ते कासेला लावलेलं काढून ठेवायचं. ती पिशवी केली त्याला आणि वेलक्रो लावून आणि जिथं चेन आहे तिथं चेन हे लावून त्याचं पीपी किट एवढं सुंदर बनवलं. त्याला ठिकठिकाणी जंतुनाशक गोळ्या ठेवण्यासाठी पॅकेट केली. गाईचं हार्ट पुढे असतं, पुढच्या पायाच्या पाठीमागं, जिथं पाय असतो, खूप आहे तो वरता त्याच्या पाठीमागं, तिथं टेटोस्कोप लावून आणि पाठीमागच्या पोटाच्या वर